एकता महिला मंच शेळगाव आयोजित निर्भया पथक बार्शीचे सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न. दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी अंगणवाडी क्रमांक 2 शेळगाव आर तालुका बार्शी येथे एकता महिला मंच यांच्या वतीने सदस्यांसाठी व गावातील महिलांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बाबासाहेब घाडगे बोलताना म्हणाले की महिलांची छेडछाड किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, तसेच कोणतेही तक्रार अडचण असेल तर निर्भया पथकाशी संपर्क साधा. निर्भय पथक तुमच्या भक्कमपणे पाठीशी उभी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच महिला पोलीस कर्मचारी नम्रता गटकुळ बोलताना म्हणाल्या की महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासोबतच अशा घटना घडल्यास महिलांनी काय पावले उचलावीत आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या पथकाचे उद्दिष्ट महिलांमध्ये जनजागृती करणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आहे. तसेच अनिता मोहिते यांनी महिलांना योगा प्राणायाम आरोग्याविषयी माहिती देत विविध विषयावरती मार्गदर्शन केले. तसेच वैशाली नावगुडे यांनी एकता महिला मंचच्या उपक्रमाविषयी व कार्याबद्दल माहिती देत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर एकता महिला मंचच्या सदस्यांना वेलकम गिफ्ट व प्रतिष्ठेचे ओळखपत्र वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती निर्भया पथक बार्शीचे प्रमुख बाबासाहेब घाडगे, पोलीस कर्मचारी नम्रता गटकुल, पोलीस कॉन्स्टेबल पाडोळे, अनिता मोहिते, रत्नप्रभा गायकवाड, वैशाली नावगुडे तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला. तसेच यावेळी एकता महिला मंच शेळगाव येथील सविता गायकवाड, काटे, गीतांजली जोशी, राणी गवळी, सारिका जाधव, मीराबाई गायकवाड, रुपाली गायकवाड, स्मिता गोडगे, प्रतीक्षा पेठे, भारती अडसूळ, अश्विनी निकम, स्वाती निकम, सरस्वती गवळी, अंजली अडसूळ, गंगा गोडगे, जयश्री गवळी, मंजुळा गवळी, रंजना जाधव, दीपाली साळुंखे, प्रज्ञा गोडके, वनिता गायकवाड, शोभा डिगे इत्यादी सदस्य व गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता काटे यांनी केले तर प्रास्ताविक रत्नप्रभा गायकवाड यांनी केले तर आभार गीतांजली जोशी यांनी मानले.